पोखरण रोड क्रमांक 2 येथील एका गृहसंकुलनाजवळ गुरुवारी बिबट्या आढळून आलाय. त्याचे मोबाईल चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर वनविभाग पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पथकाने बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या आढळून आला नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनविभागाने परिसरात जनजागृती केली आहे, तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर परिसरातून काही मीटर अंतरावरती असल्याने बिबट्या तेथून आला असावा अशी शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. पोखरण रोड क्रमांक 2 येथील बेतनी रुग्णालयाच्या मागील बाजूस गृहसंकुलने आहेत. येथील एका गृहसंकुलाजवळील झुडपामध्ये सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास बिबट्या बसल्याची माहिती एका महिलेला मिळाली. तिने तात्काळ त्याचे मोबाईल चित्रीकरण केले आणि गृहसंकुलातील रहिवाशांनाही चित्रीकरण प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वनविभाग आणि पोलिसांना दिली आहे. वनविभाग आणि पोलीस कर्मचारी त्वरितच परिसरामध्ये दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बिबट्या किंवा त्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत. वनविभागाने परिसरात कॅमेरे, पिंजरा बसवला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पथकाने रहिवाशांमध्ये जनजागृती देखील केली आहे. बिबट्या आल्यास काय करावे आणि काय करू नये याची माहिती रहिवाशांना दिली आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. नीचे क्यों नहीं वॉचमैन ने वीडियो उठे तो खरा रूम में रेजिस्ट किया कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केलं होतं. तो व्हिडिओ पोलीस स्टेशनला गेला होता, वर्तक नगर पोलीस स्टेशन, आणि त्या वर्तक नगर पोलीस स्टेशनने आम्हाला कळवलं होतं. तर आम्ही तिथे जागेवरती आलो आणि तो व्हिडिओ आम्ही बघितला. जो परिसर आहे तो इथलाच आहे, आणि परंतु आम्हाला काय लेपड कुठे दिसलं नाही. तो व्हिडिओ कधीचा होता, मला वाटतं साधारण सकाळीचा होता असं म्हणणं आहे. पण तिथून आम्ही आणि पोलीस डिपार्टमेंट इथे सगळं जे काही SOP प्रमाणे आम्हाला कारवाई करायची आहेत, आणि संध्याकाळी आम्ही त्या सोसायटीचं अवेअरनेस प्रोग्राम पण घेतलं की लेपड आल्यानंतर काय करायचं, काय नाही करायचं, आणि ते सगळं तसं केलं. आणि आम्ही आमची कारवाई सुरू केलेली आहे, आणि आमचा स्टाफ इथे आहे. सकाळपासून आम्ही इथेच आहे. पोलीस डिपार्टमेंट वर्तकनगर पोलीस स्टेशनचे पण स्टाफ आहे इथे, त्यामुळे आमची कारवाई चालू आहे. सेफ्टीच्या दृष्टीने आता आम्ही तिथे ट्रॅप कॅमेरे वगैरे आहेत ते लावलेले आहेत, जेणेकरून जो एरिया एकदम एकांत आहे, अबँडमेंट एरिया आहे, तिथे आपण ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. आणि ते सकाळी आम्हाला त्याच्यामध्ये काय असेल तर ते कॅप्चर होऊन आम्ही ते नंतर कम्प्युटरला लावून ते बघणार आहे की ते संध्याकाळी काय दिसतो वगैरे. त्यावर आमचा पूर्ण स्टाफ आहे ठाणाऱ्यांचं, आणि पोलीसचा स्टाफ आहे, आणि एक NGO आहे WWE म्हणून. व्हिडिओ फारच लांबचा आहे, त्याच्यामुळे काही समजत नाही, परंतु प्रिकॉशन घेणं, इकडे त्या सोसायटीच्या लोकांचं काळजी घेणं, त्यासाठी वनविभागाचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही इथे सगळं आमचं जे काही कारवाई करायची आहे, जे काही प्रिकॉशन घ्यायचे, त्यासाठी आम्ही इथे आहे. जसं घडली तशी घडायला नको, तर लोकांना तेच आम्ही इथे अवेअरनेसचं संध्याकाळी 7:30 वाजता कार्यक्रम घेतला आहे. सगळे लोक तिथे आले होते, त्यांना आम्ही सांगितलेलं काय काळजी घ्यायची, त्याप्रमाणे त्यांचं पण सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे.